हाय मित्रांनो, हे बघा आता सकाळ झाली आणि आम्ही सकाळी सकाळी आलोत आता पाणी भरायला इथं नळावर. आणि नळानं आम्ही पाणी भरायला लागलो. घागर भरून आम्ही 3-4 खेपा नेऊन टाकल्यात आता. आणि हे बघा, काल मी राजश्रीला डोक्याला लाल मेहंदी लावून दिली, तर बघा तिचे केस किती लाल झालेत, एकदम सोनेरी सोनेरी, एकदम भारी दिसायला लागले ती आता. हे बघा, राजश्रीला लाल मेहंदी लावून दिल्यामुळे राजश्री एकदम भारी दिसायला लागली, पहिल्यापेक्षा लई भारी दिसायला लागली, हिरोनीवाणी. माझी हिरोनी येते. आम्हाला आता पाणी भरायचं आहे आणि जायचं आहे आता बीडला फिरायला, शॉपिंग करायला. सेलमधले कपडे घ्यायला जाणार आहे आम्ही आता मॉलच्या. आता तिनं भांडं भरलं आहे आता घागर भरायची आणि घागर घेऊन मी जाणार आहे. घागर घेऊन घरी जाणार आहे मी. आणि त्या तिकडून एक गाडी चालली, ते बघा लोक आमच्याकडे बघतायत. ते दुसरे कोणी लोक नसून ते आमचे दाजीन आमची मामी आहे. तर ते चालले आता कुठंतरी गावाला असं वाटतंय मला, पण ते चालले भांडायला. गावाला नाही चालले, ते चालले भांडायला. आता एक कोणाला भांडायला चालले हे आपल्याला तिथून आल्यावर कळणारच आहे. तर तोपर्यंत आपण घरी पाणी घेऊन जाऊ. तर मित्रांनो, उन्हाळा झाला की सगळ्यात पहिलं टेन्शन असतं पाण्याचं प्यायचं. पाणी प्यायला लई लांब लांब जावं लागतं. कोणाच्या घरी नळ असतो, कोणाच्या घरी बोर असतो, कोणाच्या घरी येर असते, पण आमच्या घरी काहीच नाही. आम्ही जातो लोकांच्या इथं पाणी आणायला. बोर नाही का हो? आमच्या इथं म्हणजे बोर घेतलेला आहे, पण त्या बोरमध्ये त्यांनी मोटर टाकलेली नाही, तर त्यामुळं आम्हाला लोकांच्या इथं पाणी आणायला जावं लागतं. तर लय अवघड आहे ही परिस्थिती उन्हाळ्याची. अवघड प्रश्न आहे. अवघड प्रश्न नाही, ती अवघड परिस्थिती आहे. आणि मला सर्दी झाली, मी रात्री डोकं दुखलं. संध्याकाळी डोकं धुवायचं नसतं. संध्याकाळी डोकं धुतलं की सर्दी होती माणसाला. त्यामुळं सकाळी सकाळी डोकं धुवायचं ऊन पडल्यावर, कळलं का? तर घागर भरली की आता आम्ही जाणार आहे घागर घेऊन घरी पाणी टाकायचं आणि आंघोळी गिंघोळी करायच्या आणि बीडला जायचं फिरायला.